पिंपरी चिंचवड झोपडपट्ट्यांमध्ये एसआरए प्रकल्प राबवण्यात येत आहे। त्यासाठी झोपडपट्ट्यांचे एसआरए प्रकल्प अंतर्गत झोपडपट्ट्यातील रहिवाशांसाठी जोपर्यंत एसआरए प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय करण्यात आली आहे। नेहरू नगर येथील एचे ग्राउंड मध्ये पत्र्याचे शेड उभारण्यात येत आहे। या पत्र्याच्या शेड मध्ये एसआरए प्रकल्प ज्या झोपडपट्टीत राबवण्यात येणार त्या झोपडपट्टीतील कुटुंब येथे राहतील। परंतु ज्या जागेवर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे तेथे नैसर्गिक मोठे नाले आहे। या नाल्यावर पत्र्याच्या शेडचे बांधकाम होताना या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे। तरी देखील याच नैसर्गिक मोठ्या नाल्यावर आणि त्या परिसरात पत्र्याचे शेड उभारण्याचे काम जोरात चालू आहे। पुढचे 4 महिने पावसाळा तोंडावर आहे। पावसाळ्यामुळे हे नैसर्गिक नाले तुडुंब भरून वाहते आणि नाल्याच्या शेजारील जागेत देखील पावसाच्या पाण्याचे साठे म्हणजेच ढव तयार होतात। या नैसर्गिक नाल्यामुळे पावसाचे पाणी जर या पत्र्याच्या शेडमध्ये गेले तर हजारो कुटुंब उद्ध्वस्त होतील, जीवितहानी देखील होऊ शकते। तसेच घाणीचे साम्राज्य असल्याने तेथे राहण्यात येणाऱ्या झोपडपट्टीतील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आहे। दुर्गंधी, डासामुळे डेंग्यू, मलेरिया देखील होऊ शकते। या एचे ग्राउंडच्या उभारण्यात येणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये 3 झोपडपट्टीतील अंदाजे 4 ते 4.5 हजार कुटुंब राहणार आहेत। म्हणजे 10 ते 12 हजार झोपडपट्टीतील नागरिक येथे तात्पुरत्या स्वरूपात का असेना ते वास्तव्यास करणार आहेत, तेही पावसाळ्यात। नैसर्गिक नाल्यातील पाणी या लोकांच्या घरात जाऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। तेथील संपूर्ण माहिती असून देखील हजारो कुटुंबातील नागरिकांचे जीवन व आरोग्य जाणून बुजून धोक्यात घालण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे। एसआरए प्रकल्प राबविणारे अधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते, प्रभाग, एचे कंपनी तसेच महानगरपालिका यांनी एवढे मोठे नैसर्गिक नाले असून देखील तेथे कसे काय पत्र्याचे शेड उभारण्यास परवानगी दिली हा पण एक प्रश्न आहे। म्हणजे हे सर्व या झोपडपट्टीतील नागरिकांना काहीही समजत नाही असे दिसत आहे। ज्यांनी नैसर्गिक नाल्यावर पत्र्याचे शेड उभारण्याची परवानगी दिली ते तेथे राहतील का? तर नाही। त्यांना या लोकांच्या जीवाशी आणि आरोग्याशी कसलाही माणुसकी म्हणून विचार नाही। उद्या भविष्यात तेथे राहण्यास येणाऱ्या कुटुंबातील नागरिकांबरोबर काहीही दुर्घटना झाल्यास हे सर्व जबाबदार असतील असं लोकांच्या मनात प्रश्न आहे। या सर्वांनी तेथे राहण्यास येणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी न खेळता त्यांचे योग्य ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात का असेना राहण्याची सोय करतील का आणि आपल्या पदाला जाणतील का हा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये आहे।